तोड कामगाराचा मुलगा एका इशाऱ्यावर एवढे लोक या एका ठिकाणी जमा करू शकतो, ही बाब काही साधी नाही. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की तो माणूस विकला गेला नाही. कुणाला त्याला शेकडो नाही 200 कोटीच्या ऑफर होत्या, परंतु तो माणूस मॅनेज झाला नाही. समाजासाठी अतिशय प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करतोय, म्हणून या महाराष्ट्राने त्या माणसाला डोक्यावर घेतलेलं आपण आता पाहतोय. आज हे आंदोलन चालू असताना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु जो माणूस प्रामाणिकपणाने काम करत असतो, जो कुणालाही मॅनेज होणारा नसतो, त्या माणसाला कसल्याही प्रकारची भीती नसते. तो ठामपणानं येईल त्या परिस्थितीला तोंड देत आजपर्यंत या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहे. आज हे आंदोलन अंतिम टप्प्यात आलेलं आहे. अनेक वेळाला उपोषणं झाली, तब्येतीची त्यांच्या अतिशय नाजूक परिस्थिती आता निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी आज हे आंदोलन आपण उपोषण त्या ठिकाणी त्यांनी स्थगित केलेलं आहे. त्याही प्रमाणे आज या ठिकाणी आपला आनंदचं उपोषण आपण त्यांचं उपोषण संपल्यानंतर आज या ठिकाणी आपण त्यांचं उपोषण सोडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील, समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो. मी आजपर्यंत याच्या पूर्वीच्याही काळामध्ये आपल्याला सांगितलंय, समाजाचं काम करत असताना राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. याच्यापूर्वीही अनेक बार्शीमध्ये कार्यक्रम झाले, आंदोलनं झाली, परंतु राजकीय वास त्याला कधी आपण लागू दिलेला नाही. समाज म्हणल्यानंतर प्रत्येक माणसाला आपल्या समाजाबद्दल प्रेम असतं आणि त्यासाठी प्रामाणिकपणानं समाजासाठी काम करण्यासाठी आपण ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस राजकारणाचा हा विषय नसतो. भविष्यामध्ये जे काही समाजाचं काम या पुढच्या काळामध्ये होणार आहे, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरीब गरजवंत मराठ्यांना जी काही गरज लागणार आहे, आपला सहभाग त्या ठिकाणी निश्चितपणाने या पुढच्या काळात ही नोंदवू अशी या ठिकाणी सर्वांना एक ग्वाही देतो. आणि या ठिकाणी दुसरं एक आज आपल्याला आवर्जून सांगायचं, जो सोलापूर बंद उद्या आपण पुकारण्यात आलेला होता, सोलापूर जिल्ह्यासाठी होता, तर सोलापूरहून निरोप आले, त्याच्यामुळे उद्याचा बंद जो आहे तो उपोषण सोडल्यामुळं रद्द करण्यात आलेला आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यानंतर एक विशेष सूचना मी या ठिकाणी करतोय. आपल्या बार्शीची खरी ओळख शांत आणि निवांत बार्शी अशा पद्धतीनं आहे, परंतु मी कुकडे साहेबांना त्या बार्शी तालुक्यातला एक ज्येष्ठ मराठा समाजसेवक या नात्यानं विनंती करतोय की कृपया की आमची शांत आणि निवांत बार्शी जी आहे ती कुठंतरी अशांततेच्या मार्गाकडे चाललेली आहे. तर तुम्ही याच्याबद्दल आम्हाला आमच्या या समाज घटकातल्या प्रत्येक सन्माननीय माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण याच्यावर आपण मार्गदर्शन करावं ही माझी वैयक्तिक विनंती आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. सूचना तर माझी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे मी एक विशेष सूचना एक ज्येष्ठ मराठा समाजसेवक म्हणून या नात्याने केलेली आहे. गांभीर्याने याचा आपण फक्त विचार करावा. यानंतर या ठिकाणी आंदोलनकर्ते सन्माननीय आनंदजी काशीद यांनी अशी विनंती केली की प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये जर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी कुणी बोलायला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. बोला साहेब. पुढे या पुढे किती असतात उपस्थित बांधवांचं स्वागत करतो. आज जे
आंदोलन इथं आपल्या तहसीलच्या समोर सुरू होतं ते आंदोलन आता मागे घेतलं जात आहे याबाबत आणि त्यांचे काय मागण्या बाकी इतर आहेत ते आम्ही प्रशासनापर्यंत तात्काळ पोहोचवण्याची दक्षता घेत आहोत. एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. कोण म्हणतं देत नाही गेल्याशिवाय राहत नाही. मनोज दादा जरंगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा जरंगे पाटील तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं. आनंद काशीद आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. यानंतर ज्यांनी गेले 9 दिवस बार्शी तालुक्यामध्ये संपूर्ण गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी सातत्यानं 9 दिवस उपोषण केलं आणि या वर्षाचं त्यांचं 6वं उपोषण आहे. त्यांना ज्या काय हाल अपेष्टा भोगल्या असतील ते त्यांनाच माहिती, परंतु आपण या ठिकाणी येऊन त्यांचं फक्त मनोबल वाढवण्याचं काम केलंय. तर मी आनंदजी काशीद यांना विनंती करतो की कृपया आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त कराव्या. हॅलो, सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अमरण उपोषणाच्या 9व्या दिवशी उपोषण सोडलंय. म्हणून आपण सुद्धा आजपर्यंत त्यांनी ज्या वेळेस उपोषण सोडलं त्यावेळेस आपण इथं बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण स्थगित केलेलं आहे. म्हणून आज आपण आपलं हे उपोषण या ठिकाणी थांबवतोय. परंतु समाजाला आणखी न्याय मिळालेला नाही. तो लढा मात्र आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कायम चालू ठेवायचा आहे. जरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये बार्शी तालुक्याचं खूप मोठं योगदान आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते आपल्याला योगदान द्यावं लागेल आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा लागेल अशी एक मी छोटासा समाजातला कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे किंवा इच्छा आहे. मागील 5 उपोषणं मी इथं केली. आजचा हा त्याचा 9वा दिवस. या 9 दिवसामध्ये सुरुवातीचे 2 दिवस बरेच जण मला म्हणायचे आम्हाला सांगितलं असतं आम्ही तुम्हाला उपोषणाला बसू दिलं नसतं आणि उपोषण करायला नाही पाहिजे. अशी एक त्यांची प्रेमाप्रती भावना होती आणि असणं साहजिक आहे की माझे सगळे जीवभावाचे सहकार्य आहेत. त्याच्यामुळे पहिले 2 दिवस त्याच्यामध्ये गेले आमचे पहिला आणि दुसरा दिवस. त्याच्यानंतर पुढचे प्रत्येक दिवस प्रत्येकाने येऊन माझ्या प्रकल्पाची विचारपूस केली. तब्येत चांगली आहे का, काळजी घ्या पद्धतीची, काय अडचण असेल तर सांगा, हॉस्पिटलचं काय असेल तर सांगा. अशा पद्धतीनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत सगळे येऊन माझं मनोबल वाढवणे, मला धीर देणे अशा प्रकारची कामं करत होती. या उपोषणाच्या दरम्यान मला एक वेगळाच अनुभव आला. तो असा आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं मनोबल वाढवण्यासाठी लोक येत होती आणि याच आंदोलनामध्ये असं झालंय की मागचे 6-7 दिवस जवळपास रात्री 12 आणि 1 लोक भेटायला लागली आणि ते सांगायला लागले की अनुराव काय काळजी करू नका, दिवसा जरी आम्ही तुमच्या सोबत येत नसलो तरी आम्ही तुमचेच आहेत, समाजाच्या सोबत आहोत, काळजी करू नका आणि आम्ही पुढे तुमच्या कुठेही येणार नाही, पण अडचणीच्या टायमाला मात्र आम्ही खंबीरपणे पाठीशी उभा राहू. हा मात्र मला या मागच्या 5 उपोषणाच्या नंतरचा हा ताजा आलेला अनुभव आहे. मी त्यासुद्धा सर्व समाज बांधवांचा मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक आमच्या माता भगिनी सुद्धा येऊन गेल्या, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. त्यांनी मनोबल वाढवले की बाबा तुझ्या तब्येतीची काळजी घे, पोरा नीट राहा, तुमच्यासारखी पोरं असतील तर पुढे समाजाचं काय तर आहे, नाहीतर सगळी स्वार्थीच माणसं आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक माता भगिनींनी भावना व्यक्त केल्या, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर सर्व समाज घटक या ठिकाणी येऊन गेले. मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, माळी बांधव असतील, सर्व समाजातील या ठिकाणी वडर समाजातील बांधव असतील, प्रत्याविमुक्त जातीतील असतील, अशा बौद्ध समाज असेल, मातंग समाज असतील, त्या सर्व समाजाने येऊन या ठिकाणी मला पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यासुद्धा सर्व समाज बांधवांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर तहसील कार्यालयातील तहसीलदार साहेब असतील, नायब तहसीलदार साहेब असतील, आमचे PI साहेब असतील, DPD साहेब असतील आणि सर्व स्टाफ कर्मचारी
यांनी सुद्धा वेळोवेळी येऊन या ठिकाणी मनोबल वाढवलं आणि सांगितलं की बाबा काय अडचण असेल तर आम्हाला फोन करा. त्याचबरोबर आपल्या सरकारी दवाखान्यातील सर्व टीम असेल त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत मागील 5-7 दिवसापासून अतिशय खालावत चालली होती. त्यांची तब्येत अतिशय कठीण असे ह्याला सामोरे जात होते. म्हणून बार्शी तालुक्यातील समाज बांधवांनी उद्या बंद पुकारला होता. तो बंद समाज बांधवांच्या वतीनंच उद्या माघार घेण्यात येत आहे. सर्व शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बँका, बाजारपेठ, सर्व काही इंडस्ट्री, उद्योग सगळं सुरळीत चालेल. कुठलाही मराठा समाज बांधवांच्या वतीनं त्याच्यामध्ये अडथळा असणार नाही. यासुद्धा सर्व या उद्योजकांचं असेल, व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, रिक्षावाल्यांचं, सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो. अगदी आम्ही सकाळीच घोषणा केली होती उद्या बार्शी बंद आणि सगळ्यांनी तयारी केली. अनेकांचे फोन येत होते किंवा आम्ही हे केले ते केले, मग त्यासुद्धा सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि उद्या कुठलाही बंद होणार नाही असं देखील मी या ठिकाणी सांगतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये बार्शी तालुका मात्र जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार एवढं मात्र मी या ठिकाणी सांगतो आणि सांगतो. जय 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 शिवराय. मी सगळ्यांचा पालक तिकडे बघ.